नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सर्वांनी माझे काश्मीरचे ट्रॅव्हल ब्लॉग पाहिलेच असतील आणि त्याच्यामध्ये मी पहलगाममध्ये लास्ट स्टे जो होता आमचा तो हॉटेल मून व्ह्यू येथे होता. तर तेच हॉटेल जे आहे हॉटेल मून व्ह्यू हे मी तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे. आणि जेव्हा मी श्रीनगरमधील काश्मीर ट्रिपचं बुकिंग केलं होतं ट्रॅव्हल एजन्सीकडून श्रीनगर येथील, तेव्हा त्यांनी आम्हाला वेगवेगळे 2-3 हॉटेलचे फोटो पाठवले होते. त्यातून आम्हाला एखादं हॉटेल सिलेक्ट करायचं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही गुगलवरती भरपूर रिव्ह्यू वगैरे पाहिले आणि मग त्यानंतर आम्ही हॉटेल श्रीनगरमधील हॉटेल अल शेहमाग आम्ही बुक केलं. पण रिसॉर्ट मून व्ह्यू याचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावरती नव्हता. फक्त असंच आम्ही गुगलवरती फोटोज वगैरे पाहिले होते आणि मग आम्ही हॉटेल हे बुक केलं होतं रिव्ह्यू वगैरे पाहून. तर त्यानंतर मी ठरवलं की आपण ह्या हॉटेलचा जो आहे तो व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करायचा. तर जे कोणी आता काश्मीर ट्रिप प्लॅन करणार असेल तर त्यांच्यासाठी हा खूप हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे. तर जे हे रिसॉर्ट मून व्ह्यू आहे ते श्रीनगर टू पहलगामकडे जाताना पहलगामच्या अलीकडेच अगदी 15 किलोमीटर असं हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हॉटेल आहेत. इथे एक्सप्लोअर करण्यासारखं दुसरं काही नाही, पण तुम्हाला मनाला एकदम शांतता, प्रसन्न वातावरण, वाईब जे आहे ते खूप छान आहेत. अगदी निसर्गाच्या सानिध्यात हे हॉटेल आहे. अगदी 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला समोरच हॉटेलच्या बाहेर लिद्दर रिव्हर वाहताना पाहायला भेटते आणि तुम्ही त्या नदीचा आनंद घेऊ शकता. तसेच समोरच तुम्हाला बर्फाने आच्छादलेले हिमालय पर्वतरांगा दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत. तर खूप सुंदर असं हे हॉटेल आणि हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आहे. श्रीनगरमध्ये 3 दिवस आम्ही हॉटेल अल शेहमागमध्ये स्टे केला. त्या हॉटेलचाही मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर आम्ही लास्ट डेला जो आहे श्रीनगरमधील ते हाऊसबोटमध्ये स्टे केला आणि तिथून मग आम्ही पहलगामकडे निघालो. तर पहलगामच्या अलीकडे 15 किलोमीटर अंतरावरती हे हॉटेल मून व्ह्यू रिसॉर्ट आहे. पहलगामला पोहोचूपर्यंत आम्हाला 1 ते 1:30 वाजले होते. त्यामुळं आम्ही बॅगा वगैरे ठेवल्यात, रूममध्ये चेक इन केलं आणि मग त्यानंतर आम्ही हॉटेलच्या बाहेरच आपल्याला इथे युनियन कॅब भेटतात, युनियनच्या टॅक्सी भेटतात, जे की आपल्याला पहलगाम फिरता येतं. म्हणजे की ABC व्हॅली, आरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदनवारी. तर हॉटेलच्या समोरच छान असं हॉटेलचं गार्डन आहे, लॉन आहे आणि हॉटेलच्या रूम्स तुम्हाला दाखवते मी. फर्स्ट फ्लोअरवरती आमची रूम होती. पहलगाममध्येही खूप थंडी असते, त्यामुळे बघा हॉटेलचे जे छत आहे किंवा भिंत आहे ती सगळ्या लाकडांपासून बनवलेली आहे. हॉटेलचा आतला एरिया सुद्धा खूप प्रशस्त आहे. खालच्या फ्लोअरवरती सुद्धा मोठा हॉल आहे बसण्यासाठी आणि वरच्या फ्लोअरवरती सुद्धा असं सुंदर छोटासा हॉल आहे, जिथे बसून तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता किंवा असेच बसून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आता आपण हॉटेलच्या रूम मध्ये एंट्री करूयात. प्रशस्त असा हॉटेलमध्ये बेड आहे, फॅन वगैरेही आहेत. आपण हॉटेलच्या बाहेर न जाता हॉटेलमध्येच बसून आपल्याला जेवायचं असेल किंवा चहा कॉफी जरी घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने 2 चेअर्स आहे आणि टेबल आहे. विंडोज खूप मोठ्या आहेत, दोन्ही साईडला विंडोज आहेत. साईडला पण रूमच्या विंडो आहे आणि फ्रंटला सुद्धा विंडो आहे, जिथून आपण फ्रंटची जी विंडो आहे तिथून आपल्याला सुंदर असा निसर्ग आपल्याला दिसतो. बघा समोरच डोंगर आहे आणि किती छान हिरवळ आहे. सध्या जे वातावरण आम्ही जेव्हा तिथं होतो ते वातावरण अगदी ढगाळ होतं, कारण आदल्या दिवशीच पाऊस पडला होता. टीव्ही आहे रूममध्ये, पण आपण शक्यतो टीव्ही पाहत नाही सगळ्यांच्याकडे मोबाईल असल्यामुळे. तर असं हे कबड आहे जिथे आपण आपले सामान ठेवू शकतो. टॉवेल्स वगैरे इथे ठेवलेले आहेत. अशी ही रूम आहे. रूम सुद्धा अगदी स्वच्छ आहे. असा हा ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे आहे टॉयलेट बाथरूम. टॉयलेट बाथरूम सुद्धा अगदी नीट आणि क्लीन आहे. आणि बाथरूम मध्ये
24 तास आपल्याला गरम पाणी मिळतं. आता आपण फर्स्ट फ्लोअर वरून खाली जाऊयात. हॉटेलमध्ये खालच्या फ्लोअरला सुद्धा असा हा मोठा हॉल आहे जिथे आपण बसून वेट करू शकतो. आणि समोरच असं हे सुंदर असं गार्डन आहे. गार्डन मध्ये सुद्धा चेअर्स आणि टेबल ठेवलेले आहेत जिथे आपण निसर्गाच्या सानिध्यात बसू शकतो, वेळ घालवू शकतो. आपला जर मोठा ग्रुप असेल तर आपण येथे कोणतेही खेळ किंवा ऍक्टिव्हिटी करू शकतो. असं हे सुंदर मोठं गार्डन आहे. जेवणासाठी बघा मेनू आहेत. हे रात्रीचं जेवण आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटतं. व्हेजमध्ये पनीर भाजी असते आणि सांबार सारखी आमटी असते आणि नॉन व्हेजमध्ये हे चिकन आहे, राईस आहे. आणि जे कॅन्टीन आहे हॉटेलचं म्हणजे जेवणाची जी व्यवस्था आहे ती हॉटेलच्या साईडलाच असते. जेवणाची व्यवस्था सुद्धा खूप सुंदर आहे. सिटिंग एरिया चांगला आहे खूप. आणि रात्रीच्या वेळेस बघा हॉटेल खूप सुंदर दिसतं. असं झाडांना वगैरे लायटिंग केलेलं आहे. भरपूर लायटिंग हॉटेलच्या बाहेर केलेलं आहे. त्यामुळं अगदी प्रसन्न वाटतं, छान वाईब्स येतात. इथेही काश्मीरचे लोकल लोक जे आहेत ते त्यांचे प्रोडक्ट्स घेऊन विकण्यासाठी येतात. त्या दिवशी सुद्धा रात्री येथे केशर आणि ड्रायफ्रुट्स विकणारे आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळचा व्ह्यू बघा कसा दिसतो आपल्या हॉटेलच्या बाहेर. असं सुंदर असं निसर्ग दिसतंय. समोरच अगदी डोंगर रांगा दिसत आहेत आणि डोंगरावरती देवदार आणि पाईनची उंच उंच झाडं दिसत आहेत. खूप छान वातावरण आहे पण थंडीही खूप होती. आणि हे आहे ब्रेकफास्ट. आपल्याला हॉटेलमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं डिनर हे इन्क्लूड असतं. ब्रेकफास्टमध्ये चहा, कॉफी होती आणि छोले भटुरे होते आणि हे असे ब्रेडचे छोटे छोटे स्लाइस त्यांनी करून ठेवले होते. ते आपण छोले सोबतही खाऊ शकतो, नाहीतर आपण चहा कॉफी सोबत सुद्धा घेऊ शकतो. तसेच पोहे सुद्धा होते. आजचा काश्मीरमधील आमचा शेवटचा दिवस होता आणि नाश्ता वगैरे करायला आम्ही आलो होतो. बॅगा वगैरे पॅक केलेल्या होत्या. आज आम्ही जाणार होतो जम्मूकडे, कारण आमची जी ट्रेन होती रात्रीची 11 वाजताची जम्मू टू पुणे. तर हॉटेलच्या बाहेरच अगदी 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती ही लिद्दर नदी वाहत होती आणि त्या नदीचा आनंद घेण्यासाठी मी इकडे आले होते. जेव्हा मी श्रीनगर टू पहलगामकडे आम्ही जात होतो तेव्हा पहलगामकडे जाताना आपल्याला रोडच्या बाजूला ही नदी वाहताना दिसत असते. पण तेव्हा आपण नदीमध्ये आम्ही उतरू शकलो नाही कारण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. पण आज आमच्याकडे वेळ होता म्हणून मी लवकर सगळं बॅग्स वगैरे पॅक केल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी मी इथे नदीवरती आले होते. छान छान फोटोज वगैरे काढले आणि नदीमध्ये थोडा वेळ पाय बुडवून मी बसले होते. आजूबाजूचा परिसर पाहत होते. पाणी इतकं थंड होतं, आता तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण समोरच जे आहे ते बर्फाने आच्छादलेले डोंगर होते, हिमालय पर्वत होते आणि तिथूनच हे पाणी वगैरे येत होतं. तर थोडा वेळ नदीवर घालवल्यानंतर मी पुन्हा इकडे आले कारण आता आम्हाला जायचं होतं. तर असा हा सुंदर हॉटेल मून व्ह्यू रिसॉर्ट आहे. पहलगाम मधील हा मून व्ह्यू रिसॉर्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.